चला प्रश्न बघा. प्रश्न आहे त्रिकोणाची संख्या मोजा. आता याच्यामध्ये काय करायचं, या बॉक्समध्ये नंबरिंग करून घ्यायची. पहिल्यांदा नंबरिंग करून घेतली 1 2 3 4 5 6 आणि शेवटच्या अंकाची डबल करायचे. म्हणजे 6ची डबल किती झाली, 12 सापडली. म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये 12 सापडतील, पुन्हा इथं पण सांगा रे सेम 12 सापडतील आणि इथं पण सेम किती सापडतील, 12 सापडतील. म्हणजे 12 त्रिक किती झाले, 36 झाली. पुन्हा काय करायचं, जॉईंट मोजा. जॉईंट म्हणजेच काय, हे दोन बॉक्स एकमेकाला इथं जोडल्यामुळं, हे जोडले कुठे गेले, इथं जोडले गेले. जोडल्यामुळे सांगा रे असा एक त्रिकोण सापडतोय आणि उलटा असा एक सापडतोय. म्हणजे दोन जॉईंट म्हणजे दोन त्रिकोण आहेत. पुन्हा इथं पण एक जॉईंट आहे. म्हणजे इथं लक्षात हा जॉईंट आणि पुन्हा हा इथंच पुन्हा डबल जॉईंट असल्यामुळं पुन्हा इकडचे दोन सापडले. म्हणजे वरचे दोन इकडचे आणि पुन्हा इकडचे दोन झाले किती, 4 झाले. एकूण लक्षात 40. आणि सगळ्यात मोठा जर काटकोन त्रिकोण आपण मोजला, इथे एक काटकोन त्रिकोण सापडतोय आणि इथं सुद्धा लक्षात एक तुम्हाला काटकोन त्रिकोण सापडतोय. पुन्हा काय रे, पुन्हा याच्यामध्ये 2 ऍड करा, झाले 42. म्हणजे आपलं उत्तर 40च्या पुढे आहे. 40च्या पुढे म्हणजे हा पर्याय कुठून जाईल, हा पर्याय कुठून जाईल, हा पण पर्याय कुठून जाईल. म्हणजे फायनल उत्तर आपलं काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. दॅट इज युअर करेक्ट आन्सर.